नमस्कार. आज तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती हिरवे मोड आलेले मुगाची उसळ बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथे मोड आलेले मूग घेतलेत मी आणि साहित्य दाखवते. राई घेतली, जिरे घेतले, हळद, हिंग, कढीपत्ता, अद्रक, लसूण, कोथिंबीर पेस्ट करून, धने पावडर, हा उसळ मसाला आहे, घाटी मसाला, लसूण खोबरं, कोथिंबीर, मीठ, टोमॅटो, कांदा आणि तेल. आता हे धुवून घेतलेले आहेत मोड आलेले मूग मी. आता याच्यामध्ये तेल टाकले कढईमध्ये. तर आपण तेलावरती तसं वाफवून घेणार आहे. आता तेल गरम झालेलं आहे. आता मोड आलेले मूग टाकून घ्यायचे. आता मीठ टाकून 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचे त्याला. तर 10 मिनिटं होऊन गेलेले आहेत. आता झाकण काढून बघते. मी झाकणावर पाणी ओतलेलं, त्यामुळे पाणी सुटतं असं मी घातल्यामुळं. अशी लवकर भाजी तयार होते. शिजलेले आहेत मूग आपले. आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते खाली. आता इथे मूग मी दुसऱ्या एका भांड्यात काढून घेतलेले आहेत. आता तेल गरम झालेले. आता फोडणी देऊन घेऊया भाजीला. कांदा चांगला लाल झाल्यावरती परतून घ्यायचा. कांदा चांगला लाल रंगावरती परतून झालेला आहे. तर टोमॅटो टाकून घेतले. आता टोमॅटो सुद्धा चांगले परतून झालेले. आता मसाला सुद्धा चांगला परतून घ्यायचा झाकण ठेवून 5 मिनिटं. आता झाकण काढून घेते. आता मसाल्याला चांगलं तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता थोडंसं आपल्या याच्यात गरम पाणी ओतायचं आहे, ते आपली भाजीला सगळं मसाले लागतील. तर कोथिंबीर सुद्धा हे घालते. आता झाकण देऊन 5 मिनिटं वाफ देऊन घ्यायचे. सगळे मसाले लागणार भाजीला तोपर्यंत. झाकण काढून घेते. आता चांगलं तेल सुद्धा सुटलेलं आहे भाजीला. आता तुम्ही पण मोड आलेल्या मुगाची उसळ बनवून बघा माझ्या पद्धतीनं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. आता भाजी तयार झालेली आहे. आता खाली उतरून घेऊया.